गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? चलो, आज नवीन सकाळची सुरुवात नवीन ठिकाणाहून करत आहोत. आज आपण पिंपरी चिंचवडमधल्या सायन्स पार्कला व्हिजिट करायला आलेलो आहोत. सायन्स पार्कला आज टीम पिंपरी चिंचवडच्या वतीने बऱ्याचशा मुलांना जे 10वी-12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना ही सायन्स पार्कची टूर करवणार आहे आपण. तर टीम पिंपरी चिंचवडच्या वतीने ही टूर असणार आहे आणि याच्यातच बऱ्याच जणांनी मला माहिती आहे अजूनपर्यंत सायन्स पार्क पाहिलेलं नाही आहे. पिंपरी चिंचवडच्या मध्यवर्ती असूनही हे बऱ्याच जणांनी पाहिलेलं नाही आहे. तर चला, आज मी तुम्हाला दाखवतो की काय आहे सायन्स पार्क, का इथं व्हिजिट करायला पाहिजे आणि काय काय नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील. चला. टीम पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष जयदीपदादा खापरे इथं पोचलेले आहेत. आता जयदीपदादा बरेच कामं करतात असं टीम पिंपरी चिंचवडच्या वतीने. म्हणजे आता तुम्ही काही कार्यक्रम माझ्या प्रोफाईलवरती पण पाहिले असतील, जसं की सांस्कृतिक कार्यक्रम ते घेत असतात. त्यानंतर गड किल्ले फिरण्याचं काम टीम पिंपरी चिंचवड करते, तिथं साफसफाईची कामं करतो आम्ही. त्यानंतर वारीच्या टायमाला निर्मल वारी केली होती. अशी बरीचशी सोशल जी कामं आहेत ते या टीमच्या वतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही पण जॉईन होऊ शकता टीम पिंपरी चिंचवडला. पिंपरी चिंचवडमधल्या तरुणांसाठीच ही संस्था आहे जी आपण लोकांसाठी काम करतो. ही अशी एंट्रन्स आहे सायन्स पार्कची. या बाजूला सायन्स पार्क आहे आणि या बाजूला तारांगण आहे. आणि हे विद्यार्थी आहेत ज्यांना आज आम्ही घेऊन आलो आहे सायन्स पार्क दाखवायला. जवळपास 50 विद्यार्थी आहेत. व्हॉट इज अन ऑटोमोबाईल, हे ऑटोमोबाईल सेक्शन आहे मित्रांनो, जिथं तुम्हाला सगळे ऑटोमोबाईल्स पाहायला भेटतील. काय असतात ऑटोमोबाईल्स, कसे असतात. इथं तुम्हाला असे स्ट्रक्चर्स पाहायला मिळतील ज्याच्यातून हे शोध कसे लागले हे पण इथं सगळं दिलेलं आहे. आता इथं सायन्स पार्कच्या आत आल्यावर आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. पहिलं तर इथं आपण पाहिलं की व्हॉट इज ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईलमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या गाड्या दिसल्या. त्याच्यानंतर टायरचा शोध कसा लागला, इन्व्हेन्शन ऑफ व्हील. तर आता हे इन्व्हेन्शन ऑफ व्हील पण आपण बघणार आहे की ज्याच्यामध्ये पहिला टप्पा कसा होता, दुसरा टप्पा कसा होता. हे लिनियर टू सर्क्युलर मोशनचा एक्सपेरिमेंट आहे. स्टीम पॉवरचा यूज कसा केला जातो ते इथं बऱ्यापैकी समजावून सांगितलेलं आहे. त्यानंतर पहिलं स्टीम इंजिन जे आहे, जे रेल्वेमध्ये वगैरे वापरलं जायचं, ते पहिलं स्टीम इंजिन असं आहे. आणि जी फर्स्ट कार बनली आहे ना, ती फर्स्ट कार अशी आहे, जी कार्ल फ्रेडरिक बेंझनी बनवली होती नोव्हेंबर 1844 मध्ये. तर 10वी-12वी झाल्यानंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याच्या आधी ही गोष्ट नक्की पाहावी. सायन्स पार्कला येऊन नक्की व्हिजिट करावं, कारण की इथं तुम्हाला सगळ्याच गोष्टी पाहायला भेटतात ज्या इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत, ज्या तुम्ही यूज करणार आहेत. आता ही पूर्ण एक आतली इनर बॉडी आहे की गाडीची इनर बॉडी कशी असते, कुठले पार्ट्स कुठं असतात, हे याच्यासाठी दाखवलं ना आपल्याला की टायरच्या इनरमध्ये काय असतं, इनर बॉडी कशी असते. तर हा आतून टायर असा असतो आणि जर ट्यूबवाला असेल तर त्याच्या आतमध्ये अशी ट्यूब असते. हे झालं मोठ्या टायरचं. हा त्याच्यापेक्षा लहान टायर आणि हा त्याच्यापेक्षा लहान टायर. तर असे 3 टायरचे डेमो इथं ठेवले. तर असं भरपूर तुम्हाला या सायन्स पार्कमध्ये शिकायला मिळणार आहे, नवीन गोष्टी जाणून घ्यायला मिळणार आहे. आता एवढ्या दिवसापासून मी 4 व्हीलर चालवतो, पण 4 व्हीलरचं एवढं वर्किंग मला पण इन डिटेलमध्ये कधी माहीत नव्हतं, जेवढं की इथं येऊन समजते आपल्याला. आता या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत ज्याच्यामध्ये क्लच, गिअर वगैरे काही नसतं, इझी टू ड्राईव्ह असतात आणि बॅटरीवरती चालणाऱ्या गाड्या आहेत. तर त्या कशा वर्किंग करतात, काय करतात ते इथं सगळं दाखवण्यात आलं. हे गाडीच्या आतलं स्ट्रक्चर बघण्यासाठी तुम्हाला असे मॉडेल्स दिलेले आहेत आणि त्याची पूर्ण माहिती पण इथं दिलेली आहे.
आता हे जे आहे ते सिंगल सिलेंडर इंजिन ऑफ अ मोटरसायकल आहे. सिंगल सिलेंडर इंजिन. त्यानंतर ड्युअल 2 सिलेंडर इंजिन नॅनो गाडीचं असतं हे असं. हे इंजिन रन कसं होतं त्याला इथं बटन दिलेलं आहे बघा. ते बटन दाबलं की आतमध्ये सगळं त्यांचं चालू होतं. ते कसं रन होतं पूर्ण मेकॅनिझम आपल्याला याच्यामध्ये दाखवलं जातं. तर हे असे वेगवेगळे इंजिनचे टाईप आहेत. त्यानंतर वॉल्व्स, क्लच कशाला म्हणतात. हे 4 सिलेंडर इंजिन. आता याचं पण वर्किंग कसं असतं आपण इथं पाहू शकतो. कुठले पार्ट्स कधी मूव्ह होतात ना ते आपल्याला याच्यातून शिकायला भेटतं. हे 6 सिलेंडर इंजिन आहे. आणि हा गिअर बॉक्स आहे. टाटाचा गिअर बॉक्स आहे हा इंडिका गाडीचा. इथं व्हर्च्युअल ड्रायव्हिंग आपल्याला करायला भेटते. या व्हर्च्युअल ड्रायव्हिंगमध्ये ही व्हर्च्युअल कार उभा केलेली आहे आणि या कारला जी काय पुढं सिनेरी दिसणार ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आणि तुम्ही ॲक्च्युअल गाडी चालवताय असा फील तुम्हाला याच्यामध्ये येणार आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी इथं आहेत अनुभवायला. चला आता पहिला भाग आपण पूर्ण पाहिलेला आहे. सायन्स पार्क पूर्ण पाहिलं आहे आणि आता आपण जाऊयात तारांगणकडे. ही अशी एवढी मोठी स्क्रीन आहे मित्रांनो पिंपरी चिंचवडमध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला एवढं तारांगणाविषयी माहिती बघायला भेटते. पाहिली आहे का तुम्ही? यावं लागतंय तुम्हाला. सायन्स पार्क व्हिजिट करण्यासाठी यावंच लागतंय. टाईपचे पुशबॅक सीट्स आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि पिंपरी चिंचवडला ही एकमेव स्क्रीन अशी आहे जिथं तुम्ही तारांगण अशा पद्धतीने अनुभवू शकता. तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. आता हे आलो आहे आपण शेवटच्या स्टॉपवरती की इव्हॉल्युशन दाखवलं गेलं इथं. हे इव्हॉल्युशन कसं झालं होतं, जनावरांपासून माणसं कसे बनत गेले होते हे इथं दाखवलं होतं. आणि हा तुम्हाला प्लेइंग एरिया आहे. जर लहान मुलं असतील, किड्स असतील तर किड्ससाठी इथं प्लेइंग एरिया आहे. तर एकंदरीत सायन्स पार्कचा एक्सपिरियन्स खूप छान होता. पिंपरी चिंचवडच्या मध्यवर्ती म्हणजे ऑटो क्लस्टरच्या समोर सायन्स पार्क लोकेटेड आहे. इथं तुम्ही म्हणजे गुगलवरती जरी सर्च कराल तरी तुम्हाला सायन्स पार्कचा ॲड्रेस मिळून जाईल. कुठे आहे, काय आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. आता सायन्स पार्कमध्ये आल्यावर सुद्धा आपल्याकडे 2 सेक्शन आहेत. हे 2 सेक्शन आपण पाहिले की पहिलं सेक्शन जे होतं ते होतं सायन्स